Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न एका वकिलाकडूनच झाला असल्याची माहिती सुद्धा समोर आली. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर या वकिलाला अटक करण्यात आली. या आरोपीचं नाव राकेश किशोर असल्याचं सांगितलं जातंय. सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर या आरोपीनं सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा दिल्याची सुद्धा माहिती समोर येते. दरम्यान हा हल्ला झाल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी पूर्णपणे संयम राखला. त्यांनी कोणताही गोंधळ न करता पुढील वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आणि यावेळी कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, आम्हाला काहीही फरक पडत नाही, या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही असं सुद्धा गवईंनी शांतपणे सांगितलं. दरम्यान आता ही घटना घडल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची प्रतिक्रिया आता समोर आली. शरद पवारांनी या घटनेचा निषेध केलाय. शरद पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक पोस्ट लिहून या घटनेचा निषेध केलाय. त्यांनी म्हटलंय, लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो, असं शरद पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान आता आरोपी वकिलाला ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणी पुढील कारवाई सुद्धा सुरू आहे. चौकशीनंतर या संदर्भातली सविस्तर माहिती समोर येईलच. वेगवेगळ्या स्तरातून या घटनेचा निषेध केला जातो. या घटनेनं सुप्रीम कोर्टात काही काळ गोंधळ उडाला आणि देशभरात खळबळ उडाली. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.